मराठी सक्सेस स्टोरी. घराचे केले व्यवसायात रूपांतर. घराचे केले व्यवसायात रूपांतर. वाचा 110 कोटीचं साम्राज्य उभारणाऱ्या अमित दमानी यांची गोष्ट. बिझनेसमॅन सक्सेस स्टोरी. जगात वेगवेगळ्या क्षेत्रात मोठमोठ्या व्यवसायामध्ये अनेकांनी आतापर्यंत स्वतःची नाव मोठी केली आहे. त्यातीलच एका व्यक्तीची गोष्ट आपण करत आहोत. त्यातील एका व्यक्तीची गोष्ट जाणून घेणार आहोत. आपल्या देशामधील अनेक तरुण मंडळी सध्या स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार करत आहे. लॉकडाऊनपासून स्वतःची कंपनी, स्वतःचे दुकान सुरू करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जगात वेगवेगळ्या क्षेत्रात मोठमोठ्या व्यवसायांमध्ये अनेकांनी आतापर्यंत स्वतःची नाव मोठी केली आहे. त्यातीलच एका व्यक्तीची गोष्ट आपण करत आहोत. मुंबईतील सरकारी शाळेत एकेकाळी शिक्षक म्हणून काम करणारे अमित दमानी. अमित दमानी आज 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा व्यवसाय चालवत आहेत. त्यांनी त्यांच्या लोणावळा येथील घरापासून त्यांचा प्रवास सुरू केला आणि मग काही वर्षात याचे एका यशस्वी उपक्रमात रूपांतर झाले आहे. अमित दमानी अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासात पदवीधर आहे. त्यांनी मुंबईतील धारावी येथील एका सरकारी शाळेत टीचर फॉर इंडिया फेलोशिप अंतर्गत शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 2012 मध्ये ही फेलोशिप पूर्ण केल्यानंतर त्यांनी डालबर्ग ग्लोबल ॲडव्हर्टायझर्स नावाच्या कंपनीत असोसिएट कन्सल्टंट म्हणून 2014 पर्यंत काम केले आहे. नंतर 2015 मध्ये त्यांनी अंकिता शेठ आणि प्रणव महेश्वरी यांच्याबरोबर मिळून व्हिस्टा रूम्स, आताचं नाव स्टे व्हिस्टा असे आहे, या कंपनीची स्थापना केली. सुरुवातीला ही कंपनी लहान हॉटेल्स आणि घर भाड्याने देण्याचं काम करत होती, पण नंतर ते लक्झरी प्रॉपर्टीज म्हणजे जास्त सोयी सुविधा असलेले आलिशान व्हिलाकडे वळले. आज स्टे व्हिस्टा ही कंपनी भारतातील एक प्रसिद्ध लक्झरी व्हिला रेंटल ब्रँड म्हणून ओळखली जाते. त्यांच्याकडे 800हून अधिक निवडलेली हॉलिडे होम्स असून त्यांच्या 60पेक्षा जास्त ठिकाणी उपलब्ध आहेत. कंपनीचा टर्नओव्हर 110 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. सक्सेस स्टोरी. स्टे व्हिस्टा कंपनी प्रत्येक बुकिंगवर 30% कमाई ठेवते आणि 70% घराच्या मालकाला दिले जाते. केवळ 10 वर्षात त्या कंपनीने खूप मोठी आर्थिक प्रगती केली आहे. तसेच 2023 मध्ये कंपनीचा टर्नओव्हर 110 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. येत्या काही वर्षात 1000 कोटी रुपयाची उलाढाल आणि 2500हून अधिक घरे व व्हिला त्यांच्या ब्रँडखाली असतील, असे स्टे व्हिस्टा कंपनीचे लक्ष्य आहे. तर अमित दमानी एंजल इन्व्हेस्टर म्हणून काम करतात. म्हणजे ते नवीन कंपन्यांमध्ये सुरुवातीला पैसे गुंतवतात. त्यांनी ज्या काही कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे त्यात मेड, बिक्री आणि ड्रीफ्ले यांचा समावेश आहे. त्यांना डिझाईन, टेक्नॉलॉजी, व्यवसाय आणि खरेदी यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यामध्ये रस आहे. दमानी हे मुंबईतील रॉबिनहुड आर्मीचे संस्थापक सदस्य देखील आहे. ही संस्था हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील उरलेले अन्न गोळा करून ते गरजू लोकांना देण्याचं काम करते.